श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। नाशिकमधून बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा अंबड पोलिसांनी मंगळवारी पर्दाफाश केला होता। यानंतर सलग दुसऱ्या दिवशीही नाशिकमध्ये बनावट नोटा सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे। 2 महिलांकडून या बनावट नोटा चलनात आणल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। ही टोळी शहरातील एका हॉटेलमध्ये नोटा छापण्याचे काम करत होती। पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली असता अंबड हद्दीतून 23,000 रुपयांची बनावट नोटा पोलिसांनी जप्त केल्या होत्या। त्यानंतर आज नाशिक रोड परिसरात 500 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणताना 2 महिला आढळून आल्या आहेत। नाशिक शहरामध्ये अंबड पोलीस स्टेशन येथे 2 दिवसापूर्वी 23,500 आपल्याला 500च्या बनावट चलनी नोटा मिळालेल्या होत्या। त्याच्यामध्ये 3 आरोपी आपण अटक केलेले आहेत आणि त्यांच्याकडून लॅपटॉप आणि प्रिंटर पण ताब्यात घेतलेले आहेत। तर पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत। तसाच दुसरा गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने या ठिकाणी छापा टाकून जो घडत होता ते आरोपी पकडलेले आहेत। त्याच्यामध्ये 2 महिला आरोपी पकडून त्यांच्याकडून 10,000च्या 500च्या अशा नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। सदरच्या ह्या नोटा बनावट असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। त्या आम्ही बँकेतून तपासून घेतलेल्या आहेत। आता अशा अजून बाजारात किती नोटा आहेत आणि याच्यामध्ये कोण सक्रिय आरोपी आहेत याचा शोध पोलीस घेत आहेत। यामुळे नाशिकमध्ये बनावट नोटा छापणाऱ्यांचं मोठं रॅकेट असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। सलग दुसऱ्या दिवशी पोलिसांनी कारवाई केली आहे। या टोळीने आणखी किती नोटा चलनात आणल्या आहेत सांगणे कठीण आहे। पुढील तपास अंबड पोलीस करत आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, नाशिक।